या पावस प्रीमियर लीगचा आजचा हा तिसरा दिवसातील दुसरा सामना। या दुसऱ्या सामन्यासाठी जो खेळला जातोय रामेश्वर स्पोर्ट्स गावखडी विरुद्ध श्री परशुराम। या ठिकाणी श्री रामेश्वर गावखडी संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकत क्षेत्ररक्षण अर्थात फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय आणि श्रीराम परशुराम संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले। अर्थात श्रीराम परशुराम संघामध्ये देखील वसीम नाकाडे यांच्यासारखे अतिशय उत्कृष्ट असा त्यांचा हा शिलेदार सरदार या ठिकाणी म्हणता येईल। बॅटर या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला बघायला मिळेल अक्षय। नॉन स्ट्रायकिंग एंडवरती देखील अक्षय बघायला मिळेल, पण स्ट्रायकिंग एंडवरती असेल अक्षय मेस्त्री आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असेल अक्षय कांबळे। या ठिकाणी रामेश्वर स्पोर्ट्स संघाकडून गोलंदाजी धुरा सांभाळतोय, संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतोय लखन। पहिला चेंडू आणि थोडा शफल करून मारण्याचा प्रयत्न होता, निर्धाव असा पहिला चेंडू। पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी चालू आहे, बघूया दोन्ही अक्षय आपल्या संघासाठी पॉवर प्लेच्या या षटकामध्ये किती धावा जमवत आहेत। लखन याचा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने फेकेल, अक्षय मेस्त्री खेळण्यासाठी तयार, कट करण्याचा प्रयत्न 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल धाव या ठिकाणी केलेली आहे आणि संघाच्या धावसंख्येला सुरुवात झाली आहे। संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 1 आणि आता मात्र स्ट्राइक रोटेट होऊन स्ट्राइक जातोय अक्षय कांबळे याच्याकडे। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, सर्कलच्या बाहेर फक्त 2 प्लेयर या ठिकाणी लावण्याची मुभा असेल। तिसरा चेंडू या ठिकाणी थोडासा स्क्वेअर मारा या ठिकाणी दिसतोय आणि पंचांचं या ठिकाणी दोन्ही हात समांतर रेषेत करून वाईटचा इशारा या ठिकाणी देत आहेत आणि एक अतिरिक्त धावेची भर पडते। या धावेसह संघाची धावसंख्या बनते बिनबाद 2 धावा। राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय अक्षय कांबळेसाठी, अक्षय कांबळे खेळण्यासाठी तयार, शॉर्ट पिच पट्टीचा चेंडू आणि पण तितकासा फायदा या ठिकाणी अक्षयला उचलता आला नाहीये, निर्धाव जातोय चेंडू। ऍक्च्युली हा चेंडू निर्धाव जाऊ नये अशी सर्वांचीच अपेक्षा होती, शॉर्ट पिच पट्टीचा चेंडू होता, तितकासा चांगला फायदा या ठिकाणी उठवू शकला नव्हता। पुढचा चेंडू चौथा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, थोडीशी संत गतीने या ठिकाणी खेळी चालली आहे ती म्हणजे श्री परशुराम संघाची। या ठिकाणी जे प्रथम फलंदाजीसाठी आले अक्षय कांबळे थोडीशी संत या ठिकाणी खेळी करताना आपल्याला दिसत आहेत, पण स्फोटक फलंदाजी या ठिकाणी आपल्याला करावी लागेल। थोडासा स्क्वेअर मारा या ठिकाणी पंचांनी पुन्हा एकदा दंडित केलंय, वाईटचा इशारा देऊन धावसंख्येत एका धावेची भर पडते, धावसंख्या होते 3 धावा। पावस प्रीमियर लीग PPL T6 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधला तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना आणि या ठिकाणी झेलवाद होऊ शकतो का, आणि या ठिकाणी उत्कृष्ट असा झेल पकडलाय आणि पहिला धक्का पहिला हादरा बसतोय अक्षय कांबळेच्या स्वरूपात टीम श्री परशुराम संघाला। डीजे सोमेश्वर गावातून बिलॉंग करणारा सोहम भाटकर अंडरआर्म क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून उत्कृष्ट पद्धतीने खेळताना आपल्याला बघायला मिळतो। अतिशय घातक स्फोटक असा हा फलंदाज, ऑलराऊंड परफॉर्मन्स याच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक वेळी बघायला मिळतो। दरम्यानच्या काळात अतिशय मी चर्चा करत होतो ती सफवान बारगेर, अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा कॅमेरा वर्क आपला सफवान बारगेर आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतोय। त्या ठिकाणी व्हिडिओ मिक्सर म्हणून आमचे मित्र या ठिकाणी काम पाहत आहेत, सागर लिंगायत आणि त्यांचे सर्व सहकारी सोनमताई असतील, त्याच्याप्रमाणे गिरीश कोचरेकर सर असतील आणि आपल्या शैलीला साजेल असा पहिला फटका या ठिकाणी खेळून सोहम भाटकर याने एक सुरुवात केलेली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु अक्षय या ठिकाणी कुठेतरी सोहमला थांबवतोय। फक्त 2 धावांवरती या ठिकाणी समाधान मानावं लागतंय।
दरम्यानच्या काळात पहिलं षटक मात्र या ठिकाणी संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री परशुराम संघाची धावसंख्या होते 1 बाद 5 धावा. 1 बाद 5 धावा. डीजे ग्राउंड शारजा म्हणून ज्याची ओळख आहे ते शारजा ग्राउंड म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. आम्ही पावस प्रीमियर लीग क्रिकेट माध्यमाच्या आयोजकांकडून या ठिकाणी आम्हाला सहकार्य करणारे सगळे आमचे स्पॉन्सर्स असतील, आमचे खंदे सहकारी आधारस्तंभ सन्माननीय उदयजी सावंत साहेब, त्याचप्रमाणे किरण भैया सावंत, अण्णा सावंत, त्याचप्रमाणे बाबूशेठ महाप, युवासेना तालुका प्रमुख तुषारजी साळवी यांचे देखील खूप खूप आभार असतील. त्याचप्रमाणे शिवसेना विभाग प्रमुख विजय चव्हाण, त्याचप्रमाणे उपविभाग प्रमुख प्रवीण उर्फ बाय शिंदे, संतोष उर्फ बाबू तोडणकर यांचं देखील या ठिकाणी खूप खूप आभार. त्याचप्रमाणे अतिशय मोलाचं सहकार्य वेळोवेळी आम्हाला करतात ते म्हणजे आमचे अजयदादा तेंडुलकर, नक्कीच आपल्या शिवसेनेचे ते विभाग संघटक असतील. त्याचप्रमाणे जितेंद्र सिरसेकर यांचं देखील या ठिकाणी मी खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे धनलक्ष्मी सप्लायर्स आणि सर्व स्पॉन्सरचे या ठिकाणी मी पावस प्रीमियर लीग आयोजित PPL T6 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. हर्षल जोरदार झाकण्याचा प्रयत्न होता. अजूनही पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळालेली आहे. या ठिकाणी दोन्ही एंड कडून या ठिकाणी हा सामना खेळवला जातो. या ठिकाणी PPLच्या आयोजकांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी आउटफील्ड आपल्याला सजवलेली बघायला मिळते. प्लेयर्ससाठी डगआउट असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रेक्षकांसाठी देखील बसण्याची व्यवस्था, त्यांच्यासाठी शॅडोची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली. दुसरा चेंडू घेऊन आलाय, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी थोडासा फसतोय सोहम. अतिशय सोहमला आपल्या खांद्यांवरती भरोसा आहे, आपल्या फलंदाजीवरती भरोसा आहे. नक्कीच वाऱ्याची दिशा आणि त्याचा अंदाज घेऊन रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला असावा, परंतु निर्धावाचा गेलेला चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली. पुढचा चेंडू आणि जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. 1 धावेचा प्रयत्न होता, 1 धाव पूर्ण केलेली आणि या ठिकाणी बघूया काय होतंय. आणि या ठिकाणी स्क्वेअर लेग अंपायरनी अक्षय याला आउट घोषित केलेलं आहे. क्रिकेटच्या पटलावरती याला आत्महत्या म्हटली जाते आणि ती आत्महत्या करून अक्षय या ठिकाणी तंबूत परततोय. संघाला बसलेला हा दुसरा हादरा. आपल्याला दिसतोय आणि आपल्या या संघामधील एक महत्वाचा शिलेदार त्याने आपल्या संघासाठी या ठिकाणी बॅटिंगसाठी पाठवलेला आहे, तो म्हणजे अफान कोणकरी, एक अनुभवी असा जुना जाणता खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी कितपत कामगिरी करतोय. दरम्यानच्या काळात मी सर्व स्पॉन्सर, त्याचप्रमाणे आमचे जे समर्थक आहेत त्यांचे देखील मी खूप खूप आभार मानतो. पावस प्रीमियर लीग आयोजित शिवसेना युवा सेना पुरस्कृत पावस प्रीमियर लीग PPL T6 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांचे देखील या ठिकाणी नंदू भाटकर खूप खूप आभार व्यक्त करू इच्छितो. कारण मित्रांनो, किती जरी टुर्नामेंट मोठी असेल, किती जरी बक्षीस मोठं असेल, तरी प्रेक्षकांशिवाय त्याला शून्य किंमत असते. तर मी सर्व प्रेक्षकांचे ज्या ठिकाणी उपस्थित आहेत, जे आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह या ठिकाणी बघतायत, त्याचप्रमाणे जे प्रत्यक्ष मैदानावरती येऊन बघतायत, त्या सर्व प्रेक्षक वर्गाचे देखील मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. षटक क्रमांक चालू आहे दुसरं आणि म्हणावं तितकंस आक्रमक फलंदाजी अजूनपर्यंत परशुराम संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत नाहीये. धावसंख्या अतिशय स्थिरावलेल्या परिस्थितीत आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे 2 गडी बाद फक्त आणि फक्त 7 धावा. मित्रांनो, अपेक्षित होतं की पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये खूप साऱ्या धावा जमावून
आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच असतो. प्रयत्न देखील करण्यात आला, पण या ठिकाणी 2 बळी या ठिकाणी श्रीराम परशुरामने आपले गमावलेले आहेत. दरम्यानच्या काळात पुढचा चेंडू असेल सोहम भाटकरसाठी. सोहम खेळण्यासाठी काय तयार. शॉर्ट पिच ओव्हर पिच पर्यंत चेंडू होता, पण तितकासा फायदा उचलता आला नाहीये. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट होऊन स्ट्राईक जातोय अफानच्या कडे. अफान खेळण्यासाठी तयार. राईट हँडेड बॅट्समन थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव असा चेंडू. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, नपितुली गोलंदाजी अशी म्हणता येईल. दरम्यानच्या काळात दुसरं षटक या ठिकाणी संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 8 धावा. 2 गडी बाद 8 धावा. डीजे लखन संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलाय. लखन सोहम खेळण्यासाठी तयार. जोरदार हिटकांचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या अजूनही संत गतीने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. 2 षटक संपली तरी पण अजून श्रीराम माफ करा श्री परशुराम संघाकडून अजूनही कुठलाही षटकार चौकाराची आतिषबाजी आपल्याला अजून या ठिकाणी बघायला मिळत नाहीये. जे काही रन्स या ठिकाणी जमले ते अवांतर आणि सिंगल डबलच्या माध्यमातून जमले आणि अफान कुठेतरी प्रयत्न करताना दिसतोय, परंतु पुन्हा एकदा थांबवायला जात आहे. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुवेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय अफान आणि संघाला. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होतोय. स्ट्राईक जातोय बॅटर सोहम भाटकर याच्याकडे. लखन पुन्हा एकदा पंचांच्या टाळ्याबाजूने मारा करेल आणि या ठिकाणी सगळ्यांची डिमांड ऐकत चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. तर धनलक्ष्मी चिरासा फ्लायर्सचे आमचे मित्र योगेशजी चव्हाण, त्याचप्रमाणे एमएमएम ग्रुपचे मुसा मुकादम, त्याचप्रमाणे मुदस्सर मुकादम यांचे देखील खूप सारे आभार असतील. त्याचप्रमाणे मुदाई आग्रो यांच्या माध्यमातून आपल्याला कॅश प्राइज या ठिकाणी अवेलेबल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे देवेंद्र पाटील, देवेंद्र डेंगळे, रुपेश कीर, त्याचप्रमाणे आदिष्टी ॲग्रो सर्व्हिसेस, शिवा मोटर्स या सर्वांचे या ठिकाणी पाऊस प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप सारे आभार असतील त्यांना. दरम्यान पुन्हा एकदा लखन चेंडू घेऊन पुलटास चेंडू, पण तितकासा फायदा उचलता आलेला आहे. निर्धाव असा जातो चेंडू. अतिशय उत्कृष्ट आउटफील्ड या ठिकाणी बघायला मिळेल आपल्याला. त्याचप्रमाणे राम जानकीचे सर्व प्रशांत गुरव यांचे देखील खूप सारे आभार असतील. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा
लखनच्या या चेंडूवरती जोरदार प्रहार करतोय आणि सोहमच्या बॅट मधून निघालेला हा पहिला दणदणीत खणखणीत मोरिया मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स षटकार. भाटकर पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील देखील होते आणि या ठिकाणी बॅटची कळा घेऊन चेंडू जातोय कीपरच्या हातामध्ये आणि या ठिकाणी सोहमला आपली विकेट गमावी लागते आणि सोहम तंबूत परततोय. डीजे सर्व आपल्या स्पॉन्सरचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. राम जानकीचे प्रशांत गुरव, त्याचप्रमाणे श्री महाकाली डेकोरेटर्सचे आमचे मित्र मिलिंद गुरव यांचे देखील खूप सारे आभार. त्याचप्रमाणे मोरिया मोबाईलचे दोन्ही प्रोप्रायटर कोतवडेकर बंधू यांचे देखील खूप सारे आभार. त्याचप्रमाणे विश्वास पावसकर आमचे वेल विशर, त्यांचे देखील खूप सारे आभार. त्याचप्रमाणे हेअरक्राफ्टचे सागर भोसले, त्याचप्रमाणे सिद्धेश शिवेलकर असतील, सुदेशदादा मयेकर असतील, यांचे देखील या ठिकाणी खूप सारे आभार असतील. त्याचप्रमाणे मी म्हटल्याप्रमाणे संघातील इतर खेळाडू खेळून आता मात्र संघासमोर दाखल होतोय संघाचा सरदार, एक जुना जाणता खेळाडू वसीम नाकाडे. आणि या ठिकाणी संघातर्फे पुढचा घेऊन आलाय सुवेश बिर्जे, शेकली बाटीवडचा खेळाडू आणि उत्कृष्ट पद्धतीने कट केलाय. बघूया 4 धावा या ठिकाणी मिळू शकतात अफानसाठी आणि या ठिकाणी 4 धावांची भर पडते श्री परशुराम संघाच्या धाव संख्येच्या. 4 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या होते 3 बाद 26 धावा, 3 गडी बाद 26. आणि आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय सुवेश बिर्जे आणि त्याचा अतिशय उत्कृष्ट समाचार या ठिकाणी अफान घेतोय. फिल्डरच्या डोक्यावर मारलेला हा फटका 4 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. या ठिकाणी सुवेशला काहीतरी चांगली कामगिरी या ठिकाणी करून दाखवावी लागेल, कारण सुवेशवरती विश्वास दाखवत सुवेशच्या संघ मालकाने त्याच्यावरती तब्बल 560 पॉईंटची बोली लावत त्याला आपल्या संघामध्ये घेतलेलं आहे. काय आहे असं या खेळाडूमध्ये नक्कीच आपल्याला येणाऱ्या पुढच्या 4 चेंडूंमध्ये आणि पुढच्या त्याच्या बॅटिंगच्या इनिंगमध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. नक्कीच भलेही त्याच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार या ठिकाणी बसलेत, पण मालक देखील मूर्ख नसतील. नक्कीच त्याने आपल्या संघासाठी 560 पॉइंट खर्च करत या ठिकाणी त्याला आपल्या संघामध्ये दाखल करून घेतलं होतं. पावस प्रीमियर लीग PPL T6 चॅम्पियन्स ट्रॉफी मधला सुवेश बिर्जे, मॅन फ्रॉम भाटीवाडी, आपल्याला सर्वात महागडा खेळाडू या ठिकाणी बघायला मिळतोय. तो तब्बल 560 पॉइंट वरती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी खेळताना बघायला मिळतोय. PPL व्यतिरिक्त तो आता शेकली भाटीवाडी संघाकडून या ठिकाणी आपला नेहमीच चांगला परफॉर्मन्स दाखवत असतो. ऑलराऊंडर असा खेळाडू. पुन्हा एकदा सुवेश सामना करेल वसीम. सुवेश साहेब, एक धाव पूर्ण केलेले, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते 32, 3 गडी बाद 32. अतिशय दोन्ही जुने जाणते असे हे खेळाडू अफान आणि वसीम या ठिकाणी मैदानावरती दाखल आहेत आणि तितकाच थोडासा त्यांना ज्युनियर असणारा सुवेश त्यांच्या समोर गोलंदाजी करतोय. बघूया हे द्वंद्व कोण या ठिकाणी जिंकतंय.
सुवेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती, बॉलिंगसाठी तयार. अफान पुन्हा एकदा आणि शॉर्ट वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी या ठिकाणी सुवेशला दंडित केलंय, वाईड करार दिलाय. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये जमा होते. धाव संख्या होते 33 धावा, 33. लॉस ऑफ 3 विकेट्स. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा सुवेश पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. स्लोअर असा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. या षटकामधील शेवटचा चेंडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. सामना करेल अफान आणि हलकेस कट केलेला आहे. एक धाव पळून या ठिकाणी पूर्ण केलेली, फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागतं. अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी क्षेत्ररक्षण, अर्थात नक्कीच चांगलं आउटफील्ड देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. पॉवर्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून, त्या आयोजकांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट असं आउटफील्ड आपल्याला या ठिकाणी बघावं लागतं. तिच्या उत्कृष्ट अशी ग्रीनरी, त्याचप्रमाणे उत्कृष्ट अशी ही विकेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्याचप्रमाणे या ठिकाणी षटक संपतं. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 3 गडी बाद 34 धावा, 34. लॉस ऑफ 3 विकेट्स. डीजे हर्षल कांबळे या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला बॉलिंग मार्क वरती बघायला मिळतोय. दरम्यान समोरची साईड स्क्रीन वरती कुठली अडथळा असेल त्यांनी बाजूला व्हायचंय. पुन्हा एकदा हर्षल कांबळेचा सामना करेल अफान. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता, तितकासा काही जमलेला नाहीये. एक धाव पळून या ठिकाणी पूर्ण केली. आता मात्र स्ट्राईक रोटेट होऊन स्ट्राईक जातोय, तो म्हणजे वसीम नाकाड याच्याकडे. बघूया कितवं षटक चालू आहे. 4थं षटक या ठिकाणी चालू, 5वं षटक या ठिकाणी चालू आहे. 5वं षटक चालू असताना 5व्या षटकातील एक चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. त्या मोबदल्यात परशुराम संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद 35 धावा. पुढचा चेंडू कांबळे याचा, वसीमसाठी जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, जेवल होऊ शकतो का, परंतु फक्त एका धावेवर समाधान मानावं लागते. वसीम आणि अफान या जोडीला एका धावेची भर पडते. 1-2 धावा जमून या ठिकाणी जमणार नाहीये. या ठिकाणी आपल्याला धावांचा डोंगर या ठिकाणी उभा करावा लागेल, कारण परशुराम संघ देखील तितकाच तगडा असा हा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी 50 ते 60 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवावं लागेल, आणि तो प्रयत्न देखील चालू असेल. पण दरम्यानच्या काळात अफान या ठिकाणी उत्कृष्ट तोल या ठिकाणी झेल नक्कीच मिस होतोय. अफानला एक जीवदान देखील मिळतंय. पुन्हा एकदा वसीम खेळण्यासाठी तयार. फुल टॉस चेंडू, पुरेपूर फायदा उचललाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. मोरिया मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स षटकार.
ज्यावेळी स्पीडअप घ्यायची गरज होती त्याच वेळी वसीमने या ठिकाणी स्पीडअप घेत एक छक्का लगावलेला आहे. दुसरा चेंडू देखील या ठिकाणी 38 सर्कलच्या बाहेर टाकलेला आहे. एका धावेची मागणी आणि या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी रनआउट होऊन तंबूत परतेल. योगेश सामना करेल तटवण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी LBW चा शिकार होऊन तंबूत परतावं लागेल ते म्हणजे योगेश फडके याला. संघाला बसला आणखीन एक हादरा, पाचवा धक्का. संपूर्ण चौथ्या, सहाव्या आणि शेवटच्या ओव्हरची सुरुवात होते. या ठिकाणी धाव संख्या होते 5 गडी बाद 44 धावा. न्यू बॅटर प्रवीण साळवी. या ठिकाणी आपल्याला नवीन बॅट्समन बघायला मिळतील. विराज 6वं षटक घेऊन आलाय. विराज बंडबे. अफान जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, बघूया किती धावा मिळतात या ठिकाणी. आणि या ठिकाणी 4 धावांवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्येत भर पडेल. 4 धावांची धावसंख्या होते. 5 गडी बाद 48 धावा. अजूनही दुसरा चेंडू अफानसाठी. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु अतिशय छान असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या होते 49 धावा. आणि आता मात्र प्रवीण आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती बघायला मिळेल. डावखुरा असा फलंदाज.
डावखुरा फलंदाज बॅटिंग करत असल्यामुळे थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल करताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवून होतंय आणि दरम्यानच्या काळात प्रवीण या ठिकाणी स्ट्रायकिंग एंड वरती तयार. पुढचा चेंडू ओव्हर पिच पर्यंत चेंडू होता, झेल होऊ शकला असता परंतु अतिशय खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणता येईल. कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती, कुठल्याही प्रकारचा अडथळा नव्हता. सरळ रेषेत हा चेंडू आला होता परंतु झेल या ठिकाणी सुटला. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. या ठिकाणी संघाचं अर्धशतक देखील या ठिकाणी प्रगतीपथावरती असेल आणि फ्री हिट देखील असेल. पंचांनी प्रत्येक वेळी नो बॉल असताना या ठिकाणी फ्री हिटचा इशारा करून नो बॉल घोषित करायचा आहे. पुढचा चेंडू फ्री हिट, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न प्रवीण याचा आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. मोरिया मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स षटकार डीजे. आपल्याला सामने वेळेत संपवायचे आहेत. रामेश्वर संघाला विनंती आहे, सूचना आहे की त्यांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा प्रवीण खेळण्यासाठी सज्ज. मागच्या चेंडूवरती 6 धावा छोटून आणि पुन्हा एकदा रिपीट 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 6 धावा. या ठिकाणी पुन्हा एकदा 6 धावा ठोकल्यात प्रवीण आपल्या बॅटिंगचे कौशल्य, आपला अनुभव या ठिकाणी पणाला लावत सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार ठोकत आपल्या संघाला अतिशय मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रवीण आपल्याला करताना दिसतोय. आणि आता ठोकला होता मोरिया मोबाईल षटकार. फायदा या ठिकाणी प्रवीणला उचलता आला नाही. अनुभवी असा हा खेळू, फणसोप मधून बिलॉंग करणारा हा खेळाडू, अतिशय अनुभवी असा हा खेळाडू आपल्या अनुभवाचा फायदा घेत नक्कीच एक मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी करतोय. पुन्हा एकदा प्रवीण खेळण्यासाठी तयार. डावखुरा खेळंदाज आणि जोरात हिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा मिडल न झाल्यामुळे एज घेतोय आणि 2 धावांवरती फक्त समाधान मानावं लागतं. ते प्रवीण याला 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावांच्या मदतीने पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर श्री परशुराम संघाची धावसंख्या असेल 66 धावा. मी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला टार्गेट ठेवायचं असेल तर कमीत कमी 60 ते 65 धावांचं तरी लक्ष आपण समोरच्या संघासमोर ठेवलं गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी श्री परशुराम संघाने या ठिकाणी 66 धावांचं 66 धावांचं धावा करत 67 धावांचं लक्ष ठेवले ते म्हणजे टीम रामेश्वरच्या समोर. पुन्हा एकदा जाऊया सुमधुर संगीताकडे डीजे.
टीम परशुराम ना सूचना असेल की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सामन्याला या ठिकाणी सुरुवात करायची. दोन्ही पंचांना देखील या ठिकाणी विनंती असेल की सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. त्याचप्रमाणे प्लेयर्स डगआउट जे आहे त्या प्लेयर्स डगआउटमध्ये प्लेयर्सच्या व्यतिरिक्त इतर कोण प्रेक्षक बसलेले असतील तर त्यांना सूचना असेल की त्यांनी प्रेक्षक डगआउटमध्ये जाऊन बसायचं. प्लेयर्स डगआउट हा फक्त प्लेयर्ससाठी राहील याची नोंद घ्यायची आहे. प्लेयर्सला कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. जोडी या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होते. आपल्याला बघायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती मनीष आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बघायला मिळतोय हर्षल कांबळे आणि बॉलिंग मार्क वरती या ठिकाणी बघायला मिळतोय वसीम नाकाडे. बुधवारचा आजचा दिवस आहे. पावस प्रीमियर लीग T6 चॅम्पियन्स ट्रॉफीचा तिसरा दिवस. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी स्पर्धा चालू झाली होती मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि आजचा हा तिसरा दिवस. कालच्या दिवशी थोडासा गॅप होता. दरम्यानच्या काळात पहिला चेंडू या ठिकाणी लेग्सच्या दिशेने मारलेला. एका धावेची अपेक्षा होती परंतु या ठिकाणी त्या एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करत 2 धावांनी संघाच्या धावसंख्येला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. 67 धावांचं लक्ष या ठिकाणी पाठलाग करताना आपल्याला मनीष बघायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती 1 धावेची मागणी होती परंतु अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी परशुराम संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. 2 चेंडू फेकले गेलेत. नपितुली गोलंदाजी अजूनपर्यंत वसीमच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच श्री परशुराम संघाकडे अनुभवी असे खेळाडू याच्यामध्ये वसीम असेल, अफान असेल, प्रवीण असेल. स्लोअर डिलिव्हरी पेसमध्ये थोडासा या ठिकाणी चेंज करतोय. आपल्या अनुभवाचा, आपल्या शैलीचा, आपल्या कौशल्याचा पुरेपूर फायदा आपण या ठिकाणी वसीमच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. तिसरा चेंडू फेकला होता. चौथा चेंडू फेकेल वसीम नाकाडे. पंचाच्या डाव्या बाजूने उजव्याने मारा करेल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि परफेक्टली ब्लॉक होल या ठिकाणी म्हणता येईल. अतिशय उत्कृष्ट व्हरायटी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक चेंडू मध्ये आपण या ठिकाणी व्हरायटी बघू शकतो वसीमच्या माध्यमातून. पहिले 2 स्पेसर चेंडू होते, नंतर चेंज ऑफ पेस झाला, स्लोअर चेंडू फेकला गेला, दरम्यान नंतर लेन मध्ये चेंज केला गेला. फुलर लेन, यॉर्कर लेन आपल्याला या ठिकाणी वसीमच्या माध्यमातून बघायला मिळेल. 5वा चेंडू वसीमच्या माध्यमातून फेकला जाईल. थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, तितकाचा फायदा उचलला आणि चेंडूला पाठवला सीमारेषा पार. मोरिया मोबाईल चौकार. शेवटचा चेंडू असेल आणि या चेंडूला पाठवला सीमारेषा पार. मोरिया मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स षटकार. जरा कमी बस. हॅलो हॅलो डीजे. सांगणं असेल की आमचे मित्र मंदार या ठिकाणी त्यांचा वडापावचा स्टॉल देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. मुख्य मंचाच्या डाव्या बाजूला वडापावचा स्टॉल बघायला मिळेल. त्याचप्रमाणे आमचे मित्र भैयाजी यांचा एक ज्यूस स्टॉल देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. जर कोणाला भूक लागली असेल किंवा
तहान लागली असेल तर स्वतः खिशातले पैसे खर्च करून आपण नक्कीच वडापाव आणि त्या ज्यूसचा आनंद घेऊ शकता. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. हर्षल कांबळे डावखुरा फलंदाज आपल्याला मैदानावरती बघायला मिळतोय आणि बॉलर असेल सोहम. फिल्डिंगमध्ये थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. हर्षल कांबळे डावखुला फलंदाज, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. पहिलाच बॉल कट केला आहे या ठिकाणी गली रिजनमध्ये. एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव देखील या ठिकाणी पळून पूर्ण करत संघाच्या धावसंख्येत 2 धावांची भर टाकतोय हर्षल आणि या धावसंख्येची भर पडून धावसंख्या होते 15 धावा. बिनबाद 15. पहिले 4 चेंडू या ठिकाणी वसीमने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने फेकले होते, परंतु नंतरच्या चेंडूंमध्ये थोडासा गेम चेंज होतो. वसीमवरती पलट वार केला गेला. धावसंख्या होते 15 धावा. बिनबाद 15. थांबा, सगळे ओरडू नका, एकाने बोला, चेक करूया. 14 धावा. थँक्यू डीजे. सोहम या ठिकाणी दुसरा षटक घेऊन आपल्याला बघायला मिळेल आणि सामना करेल मनीष लाड. गणेश गोळे मधून बिलॉंग करणारा हा खेळाडू, उंचपुरा असा तगडा खेळाडू सामना करेल सोहमचा. कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव असा हा चेंडू सोहमच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच मनीषची अपेक्षा होती की पंच दंडित करतील, परंतु एक फेअर डिलिव्हरी पंचांनी या ठिकाणी घोषित करत या ठिकाणी आपला निर्णय दिलेला आहे. दरम्यानच्या काळात पुढचा चेंडू असेल सोहमचा. सामना करेल मनीष. ओहो हो, अतिशय उत्कृष्ट फटका होता, परंतु झेल बाद होऊ शकला असता. मित्रांनो, नक्कीच बॉल टाकल्याच्या नंतर फेकल्याच्या नंतर चेंडू गॅदर करणं, कॅच घेणं तितकं सोपं नसतं, पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी सोहमच्या माध्यमातून म्हणावं लागेल. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव परून पूर्ण करतोय अक्षय मेस्त्री याच्या माध्यमातून. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, तितका उत्कृष्ट थ्रो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आणि एका धावे समाधान मानावं लागतंय मनीष याला. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असेल हर्षल कांबळे, अतिशय उत्कृष्ट डावखुरा असा फलंदाज. रामेश्वर स्पोर्ट्स गावखडीच्या या टीममधून आपल्याला बघायला मिळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना सोहम. हर्षल खेळण्यासाठी तयार आणि या ठिकाणी उत्कृष्ट फटका हर्षलच्या बॅटमधून निघालेला. मोरया मोबाईल षटकार.
नाहीये. मी पंचांना विनंती करतो की त्यांनी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. मुख्य पंच म्हणून कामगिरी बघतायत सालेम आणि स्क्वेअर लेग अंपायर म्हणून काम बघतायत सज्जाद. दरम्यानच्या काळात संघाकडून पुढे षटक घेऊन आलाय प्रवीण. डाव्या हाताने मारा करेल. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवरती एक धाव प्राप्त होते. धावसंख्येत भर पडते एका धावेची. प्रवीण याने आपल्या अतिशय उत्कृष्ट धाराडीच्या फलंदाजीच्या जोरावरती संघाला नक्कीच एक मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे. आणि आता मात्र तो ऑलराऊंड परफॉर्मन्स करताना आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून देखील नक्कीच चांगली कामगिरी करेल अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे. दरम्यानच्या काळात फलंदाजीसाठी येतोय पुन्हा एकदा बॅटर हर्षल कांबळे. गेल्या चेंडूवरती अतिशय उत्कृष्ट असा षटकार ज्याने ठोकला होता. प्रवीण याचा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. सामना करेल हर्षल. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता आणि पंचांनी या ठिकाणी दंडित केलंय. वाईड चेंडू अतिरिक्त धाव या ठिकाणी रामेश्वर स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये जमा होते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते बिनबाद 24 धावा. बिनबाद 24 धावा. प्रवीण याचा पुढचा चेंडू ओव्हरपिच चेंडू झेल जातोय आकाशामध्ये आणि बघूया या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट झेल टिपला जातोय आणि पहिला धक्का हर्षल कांबळेच्या माध्यमातून बसतोय रामेश्वर स्पोर्ट्स संघाला. जाऊया मैदानाकडे. पावस प्रीमियर लीग आयोजित PPL T6 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. सर्व प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी मी नंदू भाटकर सगळ्यांचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे सर्व आमचे जे स्पॉन्सर आहेत पुरस्कर्ते आहेत धनलक्ष्मी चिरा सप्लायर्स MMM ग्रुप मुदाही ॲग्रो देवेंद्र पाटील रुपेश कीर आदिष्टी सर्व्हिसेस शिवा मोटर्स त्याचप्रमाणे राम जानकी सानिध्य रिसॉर्ट महाकाली मंडप डेकोरेटर्स मोरिया मोबाईल्स विश्वास पावसकर सागर हेअरक्राफ्ट या सर्वांचे या ठिकाणी मी पावस प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आणि पुन्हा एकदा सूचना करतो परशुराम संघाला जास्त वेळ घेऊ नका. सामन्याला सुरुवात करा. पुढचा चेंडू केतन सुर्वे या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती 0 या धावसंख्येवरती बाद होऊन तंबूत परतेल केतन. संघाला बसला दुसरा हादरा.
या ठिकाणी केतनची जागा घेण्यासाठी आलाय मैदानामध्ये। पावस प्रीमियर लीग PPL T6 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधला सर्वात महागडा खेळाडू भाटीवाडीतील सुवेश बिर्जे या ठिकाणी मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय। बघूया मित्रांनो, सगळ्यांचीच सुवेश वरती असतील। 560 पॉइंट या प्लेअर वरती का लावले गेले हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल। आणि या ठिकाणी तितकाच चांगला अनुभव सुवेशला, जरी 560 पॉइंट वरती घेतला असेल परंतु तितकाच अनुभव, एवढ्या दिवसाचा अनुभव प्रवीणकडे मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। पहिलाच चेंडू, स्लोअर फुटचा चेंडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। प्रवीणच्या माध्यमातून डाव्याने फलंदाजी उजव्या मारा करेल आणि या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवले। बघूया हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर जाते का, परंतु नाही नाही नाही, आणि या ठिकाणी धक्का बसतोय। 560 पॉइंटचा सुवेश या ठिकाणी तंबूत परततोय 0 या धावसंख्येवरती। राहुल पावसकर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज जारी होत आहे। डीजे अनुभव अनुभव आणि अनुभव अनुभव या ठिकाणी महागडा ठरलाय, तो म्हणजे 560 पॉइंट वरती। भलेही सुवेशला 560 पॉइंट वरती घेतला गेला असेल परंतु प्रवीण याचा अनुभव या ठिकाणी महाग ठरतोय आणि धक्का बसतोय संघाला। न्यू बॅटर आपला स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला बघायला मिळतोय। दरम्यानच्या काळात अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत प्रवीण आपल्या संघासाठी एक दमदार कामगिरी या ठिकाणी बजावताना आपल्याला बघायला मिळतोय। बॅटिंग तशीच बॉलिंग देखील अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला बघायला मिळते प्रवीणच्या माध्यमातून। दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे। अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी बघायला मिळते आणि या ठिकाणी प्रवीण साळवी याचं एक सफल षटक या ठिकाणी आपल्याला समाप्त झालेलं बघायला मिळेल। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 3 गडी बाद 26 धावा। 3 गडी बाद 26 धावा। डीजे अठरा चेंडू आणि 41 धावा। 18 चेंडू आणि 41 धावा। या ठिकाणी सुर्वे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय की पावस प्रीमियर लीग यांतर्फे विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय। मनीष पुलण्याच्या खेळण्यासाठी तयार, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये। संघाला बसला आणखीन एक धक्का, विकेट प्राप्त होते। डीजे आपल्या संघासाठी कमबॅक करण्यासाठी, कमबॅक करून देण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय विराज बंडबे। बघूया त्याच्या माध्यमातून
कशा पद्धतीचा खेळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. मी वारंवार सूचना करतोय परशुराम संघाला, जास्त वेळ घेऊ नका आणि तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नंतर कुठल्याही प्रकारची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे आणि सामना वेळेत संपवायचा आहे. चला पुन्हा जाऊया मैदानामध्ये. सोहमचा पुढचा चेंडू, सामना करेल विराज. डावखुरा फलंदाज, एक धाव पळून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी असेल, दुसरी ही धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करत संघाचा धावसंख्येत भर पडते. 2 धावांची धावसंख्या होते 28 धावा. 5 गडी बाद 4 गडी बाद 28 धावा. रामेश्वर संघ या ठिकाणी कुठेतरी अडचणीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सोहम तितकंच उत्कृष्ट क्षेत्र फलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आहे. एक धाव पळून पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, रनआउटचा खतरा असेल. या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण करत सलग 2 चेंडूंवरती उत्कृष्ट रनिंग विटिन द विकेट या ठिकाणी म्हणावं लागेल. 2 चेंडू धावांची भर पडते, धावसंख्येत भर पडते. 2 धावांची धावसंख्या होते 30 धावा. पुढचा चेंडू, जोरदार प्रहार, जोरदार हिट या ठिकाणी आणि याचा पुरेपूर फायदा उठतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. मोरया मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स चौकार. बघूया झेल होऊ शकतो का. आणि सूर्यनारायण या ठिकाणी कुठेतरी कोपताना या ठिकाणी दिसतोय आणि डोळ्यावरती ऊन आल्यामुळे नक्कीच चेंडू या ठिकाणी कधी दिसला नसावा आणि हा झेल या ठिकाणी सुटतोय. परंतु बॅटरला या ठिकाणी एक जीवनदान मिळतंय. बघूया किती फायदा विराज या ठिकाणी त्याला उचलता येतोय. दरम्यानच्या काळात सोहम पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने राईट हँड राऊंड विकेट मारा करेल. जोरदार हिट, प्रहार केला गेला चेंडूवरती आणि चेंडूला पाठवलंय क्षेत्ररक्षकाच्या हातात. या ठिकाणी मिळते विकेट. न्यू बॅटर आदित्य आणि यात आता मात्र मैदानामध्ये दाखल झालाय तो म्हणजे आदित्य. आदित्य तोडणकर या ठिकाणी पॉइंट रिजन मध्ये एकही प्लेयर या ठिकाणी तैनात नाहीये. प्रवीणनी मागणी केली आणि त्याप्रमाणे फिल्डिंग सजवत पॉइंट रिजन मध्ये एक प्लेयर अर्थात योगेश फडकेला तैनात केलं पॉइंट वरती. योगेश देखील अतिशय गुणी असा हा खेळाडू, चांगला क्षेत्ररक्षक देखील या ठिकाणी समजला जातो. प्रवीणचा पुढचा चेंडू, एक धाव या ठिकाणी पळून पूर्ण केले. सुवेशच्या माध्यमातून या ठिकाणी, वसीमच्या माध्यमातून या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. उत्कृष्ट फिल्डिंग, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत भर पडते. एका धावेची धावसंख्या होते मित्रांनो 37. लॉस ऑफ 5 विकेट्स. पुन्हा एकदा प्रवीण खेळण्यासाठी तयार. आदित्य सामना करेल, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रवीण चेंडू खाली येतोय आणि प्रवीण झेल सोडतोय. जीवनदान मिळतंय आदित्यला. स्ट्राइक चेंज होतं. निरंजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती. पुन्हा एकदा अनुभवी असा प्रवीण साळवी
मारा करेल निरंजनसाठी जोरदार हिट करण्याचा प्रयत्न स्लोअर चेंडू होता बघूया झेल होऊ शकतो का यस 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 या ठिकाणी सोहमच्या माध्यमातून सोहन भाटकरच्या माध्यमातून उत्कृष्ट झेल पकडला गेलाय पुन्हा एकदा निरंजनच्या स्वरूपात एक धक्का मिळतोय आणि विकेटचं या ठिकाणी पतन होतंय प्रवीण बॅटिंगच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी बॉलिंगच्या माध्यमातून देखील उत्कृष्ट कामगिरी आणि या ठिकाणी मैदानावरती दाखल होतोय उल्हास पाटील या ठिकाणी आपल्याला विकेटवरती बघायला मिळतोय थोडीशी त्याच्या हाताला दुखापत झाली होती झेल घेताना थोडासा दुखापतग्रस्त झाला होता परंतु यस मी पुन्हा एकदा सज्ज आहे आणि उल्हास या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय पुन्हा एकदा प्रवीण उत्कृष्ट पद्धतीचे लेन आणि लाईन वरती गोलंदाजी करतोय सटीक मारा करतोय प्रवीण आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलत एक मजबूत स्थितीमध्ये घेऊन चाललाय आपल्या संघासाठी नक्कीच त्यासोबत अफान आणि वसीम यांचं देखील मोलाचं सहकार्य असेल पुन्हा एकदा प्रवीण आदित्यचा जोरदार हिट बघूया किती धाव मिळत आहेत आणि आता मात्र अक्षयचे प्रयत्न या ठिकाणी कमी पडत आहेत आणि चेंडू जातोय सीमारेषा पार मोरया इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल चौकार सागर किती बॉल किती काय समीकरण आहे 7 चेंडू आणि 6 चेंडू आणि 24 धावा 6 चेंडू आणि 24 धावा आमचे व्हिडिओ मिक्सर सागर लिंगायत यांच्या माध्यमातून आम्ही माहिती प्राप्त करतोय 6 चेंडू आणि 24 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील मित्रांनो क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये सगळ्या गोष्टी शक्य असतात म्हटल्या तर शक्य असतात नाही तर काहीच शक्य नसतं 6 चेंडूवरती 24 धावा या देखील निघू शकतात मेडन ओव्हर देखील या ठिकाणी आपण बघू शकतो क्रिकेट आहे कमाल आहे जाऊया पुन्हा एकदा सुमधुर संगीताकडे डीजे ज्या पद्धतीने मॅच चालू आहे तर आपल्याला बघायला मिळेल की प्रवीण साळवी या ठिकाणी आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा हकदार दिसतोय परंतु आदित्यला आणि उल्हासला या ठिकाणी ते चेंज करण्याची या ठिकाणी संधी आहे जोरदार अपील देखील आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी पलटवार करून जर आपल्या नावे कोरायचा असेल तर एक सुवर्ण संधी या ठिकाणी उल्हास आणि आदित्यच्या मध्ये या ठिकाणी त्यांच्यासाठी आहे दरम्यानच्या काळात पुढचा चेंडू स्लोअर चेंडू फसवलंय पेसमध्ये चेंज केलाय फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतं अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते पहिल्या 1-2 विकेटचं पतन झाल्याच्या नंतर रामेश्वर संघ बऱ्यापैकी ढेपाळलेला आपल्याला बघायला मिळतोय एका पाठोपाठ एक विकेट या ठिकाणी प्राप्त होत गेल्या नक्कीच प्रवीण साळवी याचं एक मोलाचं योगदान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय पुढचा चेंडू आदित्यसाठी पुल टॉस चेंडू होता फायदा उचलता आला नाहीये फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतंय या ठिकाणी मित्रांनो सामना अजून संपला नाहीये उल्हास तुझ्यात देखील ती ताकद आहे तुझ्यात देखील क्षमता आहे पुढचा चेंडू उल्हाससाठी पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता अफान याच्याकडून खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागतंय धाव संख्येत फक्त एका धावेची भर पडते धाव संख्या होते
6 गडी बाद 46 धावा. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र कुठेतरी यश आपल्याला बघायला मिळतंय. 6 धावांसाठी पाठवलाय सीमारेषा पार षटकार. निघाला परंतु वेळ मात्र कुठेतरी निघून जाताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आता फक्त आणि फक्त शेवटचा चेंडू शिल्लक असेल तरी पण प्रयत्न करायला हरकत नाही. बघूया आदित्य अजून एक षटकार या ठिकाणी ठोकतो का. येस, आणि या ठिकाणी हा सामना जिंकलाय श्री परशुराम पावस संघाने. आणि यापुढे होणारा सामना श्री परशुराम विरुद्ध साई आदर्श. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्लेइंग लिस्ट या ठिकाणी कमिटीमध्ये सादर करायची आहे. आणि पुन्हा एकदा जाऊया सुमधुर संगीताकडे. DJ